सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्यातील शेती विभागात हेडमन म्हणून तब्बल 30 वर्ष प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावणारे श्री भाऊसाहेब भाऊजी वरपे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळा कणोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। म्हसोबा मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र परिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या दीर्घ सेवा काळात भाऊसाहेब वरपे यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्धता आणि मेहनतीच्या बळावर सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली। कारखान्याच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं वक्त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सौ जयश्रीताई थोरात उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते भाऊसाहेब वरपे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। विविध मान्यवरांनी वरपे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्यक्रमासाठी बंडू वरपे, सीताराम वरपे, के.एम. वरपे सर, सतीश वरपे, लहान भाऊ वरपे, तुकाराम वरपे, शिवाजी जगताप, मच्छिंद्र तांबे, सोपान वरपे, चांगदेव वरपे आदींसह सामाजिक, राजकीय आणि धार्मिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना भाऊसाहेब वरपे यांनी 32 वर्षांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला। कारखाना व्यवस्थापन, सहकारी कर्मचारी आणि वरपे यांनी आपल्या कुटुंबातील आधारस्तंभ असलेल्या मोठे बंधू परबत भागोजी वरपे व गंगाधर भागोजी वरपे यांनी लहानपणापासून शिक्षणासाठी मदत केली। तसेच वरपे यांचं जीवन घडवण्यामध्ये त्यांच्या दोनही भावांचं मोठं योगदान आहे असं सांगत कुटुंबियांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचं नियोजन वरपे परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं होतं। उपस्थितांनी भाऊसाहेब वरपे यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत त्यांचा गौरव केला। सेवापूर्तीचा हा सोहळा भावनिक आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला। यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं अध्यक्षस्थान अहमदनगर जिल्हा नदी विक्री संघ संचालक सीताराम पाटील वरपे यांनी स्वीकारावं असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। सोहळ्यानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे मी संजय शेळके स्वागत करत आहे। आज आमच्या परिवारातील माझे आजोबा संगमेर भवन असणारे सहकारी साखर कारखाना काम करत होते व आता त्यांचा आज शेवटचा दिवस म्हणजे सेवापूर्ती सोहळा। धन्यवाद। सुंदर कार्यक्रम या ठिकाणी या वरपे परिवारानं आणि सर्व त्यांच्या मित्र परिवारांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तो म्हणजे आपल्या सर्वांचे स्नेही एक महाराष्ट्रात आत्ताच ताईंनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारा सहकारी साखर कारखाना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि या कारखान्याचे एक कर्तव्य दक्ष असे कर्मचारी शेती विभागामध्ये ज्यांनी 30 वर्ष सेवा केली असे आपल्या सर्वांचे मित्र भाऊसाहेब भागोजी वरपे यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम आणि तसेच वाढदिवसाचाही कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी एवढ्या कार्यक्रमांचे या ठिकाणी आज धावपळ असताना व्यस्त कार्यक्रमांमधून देखील आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी ज्या काही एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि युवकांच्या प्रेरणा म्हणून या ठिकाणी काम करतायत त्या जयश्रीताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या। प्रथम मी या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो। ताई, आपण खरोखर या ठिकाणी येणं म्हणजे आज एवढा अवघड होतं। 1 जून हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये आणि जोऱ्यामध्ये देखील आता ताईंनी सांगितले की 500च्या वरती या ठिकाणी जे असतील
त्या जन्मतारीख 1 जून, त्यांचे आज वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात जायचं आहे म्हणून खरोखर आपणास धन्यवाद देतो. आणि भाऊसाहेब बागोजी वरपे यांना एकच सांगतो की आपण खरोखर या ठिकाणी ताईंनी सांगितलं, आदरणीय दादा सहकार मर्षद दादांबरोबर या ठिकाणी त्यांच्या कालखंडामध्ये कारखान्यामध्ये काम करायची संधी आपल्याला मिळाली. आणि खरोखर ताई दादांबरोबर कार्यकर्ते म्हणून असतील किंवा कर्मचारी म्हणून जे असतील त्यांना खूप काही शिकायला मिळालं. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्त्यांना देखील दादांपासून खूप काही शिकायला मिळालं. दादांचे एकच, जे काही करायचं ते शेतकऱ्यांसाठी करायचं. जे काय असेल ते माझ्या शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे, पुढे या ठिकाणी उच्च पदावर गेला पाहिजे, शेती चांगली फुलली पाहिजे, उत्पादन चांगलं मिळालं पाहिजे, शेतीला पाणी मिळालं पाहिजे, म्हणून दादांनी अहोरात्र प्रयत्न केले. काही पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी पाण्याचं जरा दुर्भिक्ष होतं, परंतु दादांनी एवढे प्रयत्न केले. आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो, आमच्या कलोली गावामध्ये या ठिकाणी सुरुवातीच्या ज्या पाईपलाईनच्या योजना झाल्या एडीसीसी बँकेमार्फत, दादांनी धोरण घेतलं एडीसीसी बँकेमध्ये. त्या ठिकाणी ताई एक आमची पहिली पाईपलाईन गावामध्ये 50 वर्षापूर्वीची जी पाईपलाईन असेल, 50-60 वर्ष आली असतील त्या पाईपलाईनला, या ठिकाणी आमच्या समोर मच्छिंद्र पाटील तांबे आहे, त्यांचे देखील या ठिकाणी ते त्यांचे वडील चुलते काशीनाथदादा तांबे हे त्या पाईपलाईन मध्ये होते. आणि त्यावेळची ती पाईपलाईन शेतकऱ्यांकडे कर्ज भरायला पैसे नव्हते, पाईपलाईन करायची, शेती उजाड झालेली होती. दादांनी जिल्हा बँकेत निर्णय घेतला, सरी डोस म्हणजे आता देतो आपण, लागण झाल्यानंतर 1 महिन्यानी डोस, 15 दिवसांनी डोस. परंतु त्या खर्डे साहेब त्यावेळेस दादांनी निर्णय घेतला का सरी डोस द्यायचे आणि तमाम शेतकऱ्यांचे त्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सरी डोस दिले आणि त्या पैशातून पूर्ण पाईपलाईन केली ताई. आणि शेतीमध्ये पाणी गेलं. एकमेव महाराष्ट्रातील उदाहरण आणि स्पेशल धोरण सरी डोसचं हे फक्त घेणारे आपली जिल्हा बँक आणि त्याचे. आणि त्या पहाटेपासून तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील, गावच्या जबाबदाऱ्या असतील. आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कारखान्यासाठी देखील आपलं मार्गदर्शनाची गरज आहे. या सर्व कामामध्ये तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, तुमच्याकडून अजून जनतेची सेवा घडो, कुटुंबाला अजून या ठिकाणी चांगले काम, चांगलं या ठिकाणी योगदान देण्याची संधी मिळो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि आपला वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील आपल्याला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी ताईने देखील त्यांना खूप सहकार्य केलं आहे. ज्या वेळेस या ठिकाणी भाऊसाहेब नसतील त्यावेळेस ताईने सांगितल्याप्रमाणे वडिलांची भूमिका या ताईने सांभाळलेली आहे. म्हणून या ठिकाणी मी ताईंना देखील धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. साहेबांच्या हस्ते सकाळी सेवापूर्तीचा सोहळा आपल्या कारखान्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सहपरिवार आज पार पडलेला आहे. आणि आज गावच्या वतीनं आणि वरपे परिवाराच्या वतीनं कनोली गावामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे होत आहे. दादांबरोबर काकींचाही सत्कार आज इथे खरं होत आहे. बस क्लासने घेते मी, जे मला वाटलं की थोडस नवीन युगात आपण चाललोय ना, त्याच्यामुळे ते करेक्शन केलं पाहिजे. कारण ज्या घरामध्ये वडील नसतील, खरंच म्हणजे आहेच, वडिलांचं महत्व आभाळा एवढं आहे, पण ज्या घरामध्ये नसतीलच ते अनफॉर्च्युनेट, जे काही जिथं नसतीलच तिथे आई जी आहे ना ती एवढी स्ट्रॉंग असते ना की ती आपल्या लेकरांसाठी ती आई म्हणून आणि वडील म्हणून अशी दोन्हीही जबाबदाऱ्या खूप छान पद्धतीने पार पाडत असते. भाऊसाहेब दादा, मी नेहमी सांगत असते, तुम्ही सर्वांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांपासून थोरात साहेबांपर्यंत या दोघांबरोबर म्हणजे 2 पिढ्या तुम्ही काम केलेल्या आहे. आणि मी स्वतःला एवढं भाग्यशाली समजत नाही जेवढे भाग्यशाली तुम्ही आहात की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांचा खूप मोठा काळ तुम्हाला लाभलेला आहे. त्यांच्या हाताखाली तुम्हाला किती शिकायला भेटलं असेल. कारण आम्ही तर फार लहान होतो, त्याच्यामुळे आजोबांचं काय, आजोबांच्या आसपास नुसतं खेळायचं, फिरायचं, बागडायचं हे माहित होतं. पण तेव्हा माहित नव्हतं ना की आजोबांकडनं आपल्याला काहीतरी
शिकता येत असेल किंवा ते सगळे एक्सपिरियन्स त्यांचे ऐकून घेण्यामध्ये काय मजा असेल. पण मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण आपल्या साखर कारखाना इतका सुंदर आहे ना आणि इतक्या चांगल्या गोष्टींनी घडलेला आहे, एवढ्या चांगल्या माणसांनी घडवलेला आहे. तुमच्या सर्वांमुळे आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आपला साखर कारखाना आहे. कारण आपल्या सर्वांसारखे सगळे लोक त्यांनी इतकं म्हणजे सगळा परिवार बाजूला ठेवून आपले 30 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही त्या कारखान्यासाठी दिला आणि म्हणून हा कारखाना जो आहे तो आज आपला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. ह्याचं श्रेय जे आहे तिथे म्हणजे साहेबांचं मार्गदर्शन, MD वगैरे वगैरे सगळेच असतात, पण म्हणजे कारखान्यामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती त्याचं श्रेय त्याच्यामध्ये असतं की कारखाना आपला इतका सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांचा आणि म्हणजे सर्वात जास्त शेतकऱ्यांचा विचार करणारा कोणता कारखाना असेल तर तो आपला आहे. आणि चांगला भाव देणारा, योग्य मोल देणारा, कामगारांचे कधीही पगार कधीही थकीत ठेवलेले नाही, बोनसच कधी कापले असतील असं माझं मत आहे. आणि खरंच म्हणजे ही जी पुण्याई आहे ना, हीच पुण्याई आपल्याला वर्षानुवर्ष ती कामी आलेली आहे आणि पुढेही कामी राहणार आहे. मला खूप आनंद होतो जेव्हा मी कारखान्याच्या आपल्या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवापूर्तीला जेव्हा जाते, कारण तेव्हा समजतं, त्यांचा परिवार समजतो, त्यांनी केलेले कष्ट समजतात, त्यांची मुलं मुली ह्या किती चांगल्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलंय, ते पुढे काही ना काही करतायत हे बघून खूप खूप आनंद होतो. आणि कुठे ना कुठे असं वाटतं की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांनी जे काही स्वप्न बघितलं की हा कारखाना आपल्या कितीतरी लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हाताला काम देईल आणि आपल्या शेताला मान देईल, असा कारखाना जे स्वप्न बाबांनी बघितलं होतं आणि शेतकऱ्यांची मुलं पुढे आली पाहिजे, शिकली पाहिजे, त्यांचं चांगलं झालं पाहिजे, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप खूप आनंद मला होतो. मी भाऊसाहेब दादा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि मला असं वाटतं तुम्ही 30 वर्ष खूप काम केलंय. आता जरी रिटायरमेंट असली तरीही तुम्हाला रिटायर काय आम्ही होऊ देत नाही, कारण तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला म्हणजे आमच्या पिढीला आणि आमच्या सगळ्यांना लागणारच आहे. तुमची साथ, तुमची मदत आणि तुमचं मार्गदर्शन हे नेहमी लागत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तरीही थोडा वेळ काढून परिवारासाठी काकींना कुठेतरी घेऊन जा फिरायला. आज बऱ्याच जणांनी सांगितलंच असेल तुम्हाला, पण कुठेतरी घेऊन जा, जरा राहिलेल्या गोष्टी असतील त्या पूर्ण करा, मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. आज 1 जूनचा का गुरुजींचा वाढदिवस आहे का? आता जोरवाला मला त्याच कार्यक्रमाला जायचंय, 500 लोकांचा वाढदिवस होता एकत्रित. तर ज्यांचा खरं वाढदिवस असेल ते तर 1 जून वाले ते बाजूलाच राहत असतील. तर काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते, आपल्या परिवारालाही खूप साऱ्या शुभेच्छा देते. स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा अशा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. रामकृष्ण. होता आपल्या मुलाला 2 पायांवरती बसलेलं त्या बापानं बघितलेलं होतं. बापाच्या डोळ्यातल्या अश्रूंनी खालची जमीन ओली झालेली होती. कुणाला काही सुचतही नव्हतं, आयुष्यामध्ये काय करायचंय काय नाही हे कुणाला कळतही नव्हतं. कशी तरी पोलिसांना मिळवणी केली, बापानं आपल्या मुलाला घरी आणलं. काय म्हणलं असं त्या बापाचा काळीच, अरे स्वतःच्या आईचा बांगड्या सोनाऱ्याकडे गहाण ठेवल्या, स्वतःच्या आईचं मंगळसूत्र सोनाऱ्याकडे ठेवून त्या मुलाला शिकवलं होतं आणि तो मुलगा आज काय करतोय. अरे हा आपला भाऊ एखादा आदर्श असावा, एखादा दादा आपला आदर्श असावा, नाही, मुळीच नाही. आपला आदर्श कोण असावं? अरे छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श असावे. ज्यावेळेस पुरंदर सारखा तह झाला, 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले निघून गेले, हातामध्ये जे काही 100% होतं त्याच्यातलं 65% निघून गेलं. तर ही स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्य उभा करणारा एकमेव माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असा माणूस आपला आदर्श असायला हवा. मला योग्य सुखसुविधा नाही, मी काही गोष्टी करू शकत नाही. जर असं असेल, जो कोणी असं म्हणत असेल तर त्याला बघायचं. लोकमान्य टिळक यांच्याकडे ज्यावेळेस काळ्या पाण्याची शिक्षा झाली, एकच खोली होती, 5x5ची खोली होती, तिला 1x1ची खिडकी होती, एवढासा उजेड यायचा. आणि त्या उजेडामध्ये सुद्धा जर गीतारहस्य सारखा जर ग्रंथ त्या व्यक्तीने लिहिला असावा तर तो माणूस आपला आदर्श असावा.
अरे वाटलं पाहिजे, माझे वडील जर गावातून चौकातून जर चाललेत ना, माझ्या मुलाचा फोटो चौकामध्ये लागलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या अंगावरती गुलाल पडलेला आहे. आणि सहज त्या वडिलांच्या मनामध्ये भावना याव्यात आणि वडिलांनी गावात जाऊन आपल्या मित्राला सहज म्हणावं, हा माझा मुलगा आहे. याच्यापेक्षा सुंदर किंवा प्रेरणादायी वडिलांसाठी काय असू शकतं. खरंच काल परवा IPL ची मॅच चालू होती. मॅचेस मध्ये कोणी किती रन काढला, कोणी काय करताय, कोण कसं करताय, कोण किती पडताय, कोणी किती रन काढून आऊट झालंय, याच्यावरती आपलं लक्ष होतं. पण आपल्या आयुष्याच्या शिदोरीसाठी आपल्या बापानं आपल्या बांधावरती किती रना काढल्या याच्याकडे आपण लक्ष देतोय का. हे लक्ष जर दिलं ना, त्यावेळेस आपल्याला बाप कळेल, बापाची किंमत कशी कळणार आहे. याचा जर विचार केला तर याचं एक उत्तम उदाहरण देतो. युवक वर्ग ही इथे आहे, मोठ्या संख्येने युवक वर्ग आहेत, ताई इथे आहेत आणि आपण सर्वजण या गोष्टीला साक्षी आहोत. कार्यक्रम आवरल्यानंतर घरी जायचं, घरी गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये आपला बाप बसलेला असेल, कारण की आज तुमचा बाप फॅन खाली झोपणार नाही. त्याचं कारणही असं, माझा मुलगा दिवसभर शाळा कॉलेजमध्ये जाऊन आलाय, तो थकला असेल, त्याला फॅनची गरज आहे, म्हणून तुमचा बाप कुठेतरी कोपऱ्याला झोपी जाईल आणि फॅन खालची जागा तुम्हाला ठेवेल. एवढं मोठं काळीज आहे त्या बापाचं. म्हणजे या बापाची जर किंमत समजून घ्यायची असेल तर आज संध्याकाळी घरी जायचं, कुठेतरी एका कोपऱ्यात बसायचं, आपल्या वडिलांना झोपी जाऊन द्यायचं, रात्रीचे 12-1-1:30 वाजेपर्यंत जाऊन द्यायचा, टायमिंग जाऊन द्यायचा. वडील दिवसभर शेतामध्ये राबलेले आहे, थकलेले आहे, त्या फॅनच्या खाली किंवा एका कोपऱ्यात पडल्या त्यांना झोप लागून जाईल, त्यांचे डोळे झाकून जातील. अरे मग उठायचं, रात्री 12-1 वाजता उठायचं, धाडस करायचं, आपल्या वडिलांच्या शेजारी जायचं आणि त्यांच्या पायावरती असलेल्या त्या रगीला थोडं बाजूला करायचं आणि त्यांच्या पायाला असलेल्या भेगा बघायच्या. त्यावेळेस आपल्याला कळेल की आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलंय. सहज आपल्याला त्या भेगांची लाज वाटते की माझ्या बापाच्या पायाला किती भेगा आहे. अरे जर त्या भेगा पडल्या नसत्या तर तू घडला नसता. हा इतिहास आहे. आयुष्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, बापाची किंमत कोणाला विचारायची, ज्याला बाप नाही त्याला विचारायची. आपण अशा क्षेत्रामध्ये राहतोय जिथे शिक्षणाची कमी नाही, गावोगावी शाळा कॉलेज उभे आहेत, सर्वांचं आपल्याला प्रेरणास्थान मार्गदर्शन मिळतंय, प्रेरणा मिळते, आपण खंबीरपणे उभे राहू शकतो. अशीच एक गोष्ट झाली होती एका शाळेमध्ये, जवळपासचीच गोष्ट आहे पण नाव सांगता येणार नाहीये. शिपाई काका वर्गामध्ये आले, वर्गामध्ये शिपाई काका आल्यानंतर आपल्याला लगेच कळून चुकतात, उद्या सुट्टी असेल किंवा काहीतरी कार्यक्रम असेल. सर्व मुलांमध्ये हालचाल सुरू झाली. अरे नेमकं काका आले कशाला. आणि अचानक काकांनी नोटीस उघडली आणि काकांनी एकदम सुंदर अशा आवाजात सांगितलं, बाळांनो आपल्या शाळेची सहल जाणार आहे आणि त्या शाळेच्या सहलीला ज्याला यायचं आहे त्यांनी पुढील 5 दिवसांमध्ये 300 रुपये आपल्या वर्ग शिक्षकांकडे जमा करायचे. मुलांची लगबग सुरू झाली. इकडे बसलेल्या महिला मंडळांना माहितीच असेल, सहलीला जायच्या अगोदर कोणाला झोप लागत नाही. माझा दादा 2 दिवस बाहेर चालला, त्याला शंकरपाळे करून देते, त्याला कुरकुरे घेऊन देते, त्याला बिस्किट आणून देते. अरे अशी गत असते, अशी वेडी माया आपली आईची असते. आणि दादाचे पैसे भरायचे म्हणून अहोरात्र कष्ट करणारा आपला बाप असतो. विचार करा, तो मुलगा घरी गेला, मुलाला वडील नाहीये, वडील वारलेले आहे, आई मजुरीला जाते, तिला 100 रुपये रोज आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, मुलाचे तोंड आणि होट काही वाहिना, आई मला सहलीला जायचंय. काय करणार. आपली आई किती काबाड कष्ट करते ना, हे त्यांना त्याच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं होतं, डोळ्यानं बघितलं होतं. सहलीला जायला 3 दिवस बाकी राहिले. आजल्या दिवशी पुन्हा एकदा शिपाई काका वर्गात आले आणि शेवटच्या 5 जागा शिल्लक आहे. ज्याला कोणाला यायचं आहे त्याला लवकर या, आपले पैसे भरा, जागा फिक्स करून द्या. मुलगा तरीही म्हटला नाही, पण शेवटी शेवटच्या दिवशी डेअरिंग केलीच. आईच्या पाठीमागे गेलास, आईचा पदर धरलास, आईचा पदर धरू रडू 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 आईला म्हणलास, आई ए आई मला सहलीला जायचंय का आई, मला 300 रुपये पाहिजे, शेवटच्या काही जागा शिल्लक आहे. आईच्याही डोळ्यातनं पाणी आलं. ज्या ठिकाणी मला 100 रुपये रोज आहे, मी त्या ठिकाणी दादाला 300 रुपये कसे देऊ. आईचं काळीच होतं. अत्यंत जडांत करणं आई त्या मुलाला म्हणली, नाही रे दादा, नाही होणार माझ्याकडनं, मी नाही देऊ शकत तुला एवढे पैसे. मुलगा काही शब्दांनाही काही बोलला नाही.
मुलगा गपचीत गेला, झोपला. रोजची संध्याकाळची जी काही पिठलं भाकर असेल ती खाली आणि मुलानं झोपून घेतलं. आईचं काळी जातनं रडत होतं. आज जर माझ्या दाद्याचा बाप असता तर माझा दादा आज सहलीला गेला असता. शेवटी सहलीला जाण्याची वेळ आली. सकाळचा दिवस उगला. शाळेपुढे पहाटे 4 वाजता गाड्यांच्या लाईनी लागल्या. शाळेच्या बस पुढे आल्या. काय करावं कसं करावं सुचत नव्हतं. मुलांचा गागाट सुरू झाला आणि नेमकं त्या मुलाचं घरही शाळेच्या अगदी शेजारीच होतं. मुलगा सकाळी उठला, अंगणामध्ये गेला. अंगणामध्ये असलेल्या एका लिंबाच्या झाडाच्या मागणं त्या आपल्या मित्रांकडे बघत होता का मित्र कसे सहलीला चालले, कशी मजा घेतात. आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. एवढी वाईट परिस्थिती कधी कोणावरती येऊ नये. अचानक त्याच्या पाठीवरती खांद्यावरती एक हात आला. दादा चल रे झोपायला, चल दादा. अरे ते आईचं काळीज होतं. आपल्याकडे पैसे नसल्यामुळं ती आपल्या मुलाला बळच घरात घेऊन जात होती. कसं वाटलं असं त्या आईला जर आज या मुलाचा बाप जिवंत जर असता तर माझा मुलगाही या बसमध्ये बसून सहलीला गेला असता. एवढी मोठी कारकीर्द त्या बापाची असते. आणि तीच कारकीर्द आज आमच्या भाऊसाहेब तात्यांनी आम्हाला दाखवून दिली. 66 साली जन्म झाला, 95 साली जॉब लागला, 91 साली पहिली मुलगी झाली, 93 साली दुसरी मुलगी झाली, 95 साली विनोद सारखा एक हिरा जन्माला आला. अरे पण ते बापाचं काळीज आहे. डगमगला नाही, मागे पुढे बघितलं नाही. एक उत्कृष्ट शेतकरी आणि एक युवा उद्योजक म्हणून आमच्या भाऊसाहेब तात्यांनी विनोद सारखा मुलगा घडवला. खरंच गर्वानं आमची मान फुलून येते. आज या नारीच्या डोळ्यामध्ये जे अश्रू दिसतात आई, हे खोटे नाहीये. जरी पैसे कमवण्याचं काम तात्यांनी केलं तर आयुष्याची शिदोरी यांनी केलेली आहे. आज माझं वय जरी 26 असलं तर 26 वर्षामध्ये आमच्या वस्तीवरती सर्वाधिक कार्यक्रम जर झाले असावे तर ते तात्यांनी केले असावे. आपल्या मुलीचा वाढदिवस, आपल्या मुलाचा वाढदिवस, आपल्या नातवाचा वाढदिवस कधीही मागे पुढे बघितलं नाही. एवढी मोठी कारकीर्द उभी केली आणि सहकारानं त्यांना एवढी मोठी साथ दिली की आपल्या सहकारामुळे हा माणूस घराचा राजा माणूस बनला. आणि याच राजा माणसाचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल ताई तुम्ही निमित्त आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित राहिलात त्याबद्दल वरपी परिवाराच्या वतीनं मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि सर्वांना विनंती आहे, भोजनासाठी सर्वांनी पंक्ती